नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पनवेलचा ओंकारेश्वर आगमन सोहळा संपन्न। श्री प्रीतमदादा म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती। गणेशोत्सवाची पर्वणी म्हणजे भक्ती, उत्साह, एकोपा आणि आनंदाचा महापर्व। त्याचाच एक भाग म्हणून ओंकार मित्रमंडळ प्रभुवाळी पनवेल आयोजित 35वा गणेश आगमन सोहळा शनिवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजता दिमागदार व भक्तिरसात संपन्न झाला। यंदा मंडळाने बाप्पाचे श्रीकृष्ण स्वरूपातील आगमन करून पनवेलकरांसाठी खास आकर्षण निर्माण केले आहे। संपूर्ण प्रभुवाळी परिसर फुलांच्या सजावटीने, रोषणाईने व ढोलताशांच्या गजराने नटला होता। भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बाप्पाचे दर्शन घेतले। या आगमन सोहळ्यास मंडळाचे आधारस्तंभ प्रीतमदादा म्हात्रे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेली अनेक वर्ष मंडळ समाजकार्य व सांस्कृतिक उपक्रम राबवत असून पनवेलमध्ये गणेशोत्सवाच्या माध्यमातून भक्तीबरोबर समाजसेवेचा संदेश देत आहे। मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि स्वयंसेवक यांच्या कुशल नियोजनामुळे सोहळा यशस्वीरित्या पार पडला। महिला मंडळ व सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला। समाजोपयोगी उपक्रमांची परंपरा मागील 35 वर्षापासून ओंकार मित्रमंडळ धार्मिक उत्सवासोबतच सामाजिक कार्यालाही प्राधान्य देते। बाप्पासाठी हार फुलं न आणता एक वही एक पेन ही संकल्पना राबवली जाते। जमा झालेली शैक्षणिक साहित्य गरजू विद्यार्थ्यांना दिले जातात। दरवर्षी अनाथ आश्रमांना भेट देऊन अन्नदान करण्याचा उपक्रमही राबवला जातो। प्रीतमदादा म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम व इतर सामाजिक उपक्रम सातत्याने सुरू आहेत, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष निखिल राम फडतरे यांनी दिली। या मंगलमय सोहळ्यात श्री प्रीतम म्हात्रे यांनी सपत्नीक सौ ममता म्हात्रे यांच्यासह उपस्थित राहून बाप्पाचे दर्शन घेतले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, पनवेल।